तर नमस्कार मित्रांनो, मी आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे SR राव हे ते आहेत ज्यांचं नाव भारतातल्या सगळ्यात मोठ्या आर्किओलॉजिस्ट मध्ये घेतलं जातं। त्यांनी समुद्रात असलेल्या द्वारका नगरीवर रिसर्च केलं होतं। त्यांनी केलेल्या रिसर्च नुसार त्यांचं असं म्हणणं होतं की आता फक्त श्रीकृष्णाच्या नावाची पाटीच तिथे शोधायची राहिलेली आहे, नाहीतर द्वारका नगरी ही समुद्राखाली त्या ठिकाणीच होती। यावर आमचा रिसर्च येऊन थांबलेला आहे। कशाच्या बेसवर त्यांनी एवढं मोठं वाक्य बोललं होतं, कोणते पुरावे त्यांना तिथे सापडले होते, बघूया ह्या व्हिडिओमध्ये। भारतात आपल्या हिंदू धर्मामध्ये 7 पवित्र स्थान आपण मानतो। एक द्वारका, दुसरी वाराणसी, तिसरी अयोध्या, मथुरा, उज्जैन, कांचीपुरम आणि 7वं म्हणजे हरिद्वार। द्वारकेबद्दल सांगायचं म्हणजे गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात पश्चिमेकडच्या समुद्र किनाऱ्यावर असलेली द्वारका नगरी आपल्या हिंदू लोकांसाठी एक पवित्र स्थान आपण मानतो। भारताच्या हिंदू धर्मामध्ये द्वारका नगरी ही श्रीकृष्णाने वसवलेली आहे असा उल्लेख आढळतो। श्रीकृष्णाचं राज्य असलेली द्वारका समुद्रात कशी बुडाली, जिथं कधी काळी स्वतः श्रीकृष्ण राहत होते, तर त्यामागे हिंदू पुराणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण बघू, आणि जे रिसर्च करणारे होते त्यांचं काय म्हणणं होतं ते पण बघू। तर ही गोष्ट सुरू होते भगवान विष्णूंचे 8वे अवतार म्हणजे श्रीकृष्णांच्या जन्मापासून। श्रीकृष्णाने आपल्या मामा कंस याचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारापासून वाचवलं होतं। पण कंसाचा जो सासरा होता राजा जरासंध, त्याला याचा लय राग आला होता, कारण त्याच्या ज्या दोन्ही मुली होत्या त्याने त्या कंसाला दिल्या होत्या। थोडक्यात कंस हा त्याचा जावई होता। आता लाडाच्या जावयाला असा मारला म्हणल्यावर मगधचा राजा जरासंधने तब्बल 17 वेळा मथुरेवर आक्रमण केलं। पण ह्यापासून भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भाऊ बलराम या दोघांनी मथुरेतील लोकांचं जरासंध पासून रक्षण केलं। पण ज्यावेळी म्हणजे 18व्या वेळी मथुरेवर आक्रमण झालं, तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी होणाऱ्या सारख्या हल्ल्यांमुळे प्रजेचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मथुरेच्या लोकांना द्वारकेत आणून वसवलं। तोपर्यंत मगधचं जे सैन्य होतं त्याने मथुरा पूर्णपणे जाळून टाकली। त्याला असं वाटलं की श्रीकृष्ण आणि बलराम या आगीत मेले असावे, पण तो त्याचा गैरसमज होता। तिकडे श्रीकृष्ण द्वारका नगरी उभारण्यासाठी दर्यादेवांकडे म्हणजे समुद्राकडे 12 योजनांची जमीन मागतात। जसं आपल्या प्रभू श्रीरामांनी लंकेत जाण्यासाठी समुद्राकडे रस्ता मागितला होता, श्रीकृष्ण दर्यादेवाकडे जातात, जमीन मागतात। जमीन भेटल्यावर देवाचे शिल्पकार होते विश्वकर्मा, त्यांनी या नगरीला आकारात आणण्याचं काम केलं होतं। थोडक्यात याचं डिझाईन वगैरे जे होतं या नगरीचं ते विश्वकर्मा यांनी केलं होतं। त्यात त्यांनी श्रीकृष्णाच्या 16,108 पत्नींसाठी महाल आणि त्यातल्या नगरवासियांसाठी राहण्याजोगी घरं बांधली होती। मोठमोठ्या बांधलेल्या महालांकडे बघितल्यावर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना त्यांनी साकार केला होता असंच वाटायचं। प्रत्येक घराचं द्वार हे सोन्याचं होतं। 900 महालांमध्ये हजारो लोकांना राहण्यासाठी जागा होती। ती जी द्वारका होती ती आता आपण जी द्वारका बघतो तिथं नसून समुद्राच्या थोड्याच आतमध्ये होती, एखाद्या आयलंड सारखी। पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे फक्त जहाजांमधूनच इथं पोहोचता येत होतं। या नगरीमध्ये कित्येक द्वार होतं, त्यामुळे या नगरीला द्वारका नाव देण्यात आलं होतं। या नगरीच्या 4ही बाजूने मोठमोठ्या भिंती उभारण्यात आल्या होत्या। पण असं काय झालं की स्वतः श्रीकृष्ण राहत असलेली ही द्वारका समुद्रात बुडाली। त्यामागची पुराणात सांगितलेली गोष्ट अशी की महाभारतात पांडवांनी जेव्हा कौरवांचा पराभव केला, तेव्हा धृतराष्ट्र यांची बायको गांधारी यांनी आपल्या मुलांच्या मृत्यूला श्रीकृष्ण जबाबदार आहे म्हणून श्रीकृष्णाला त्यांनी श्राप दिला की कौरवांच्या कुळाचा जसा सर्वनाश झाला तसाच श्रीकृष्णाच्या कुळाचा सर्वनाश होईल। असं म्हणतात की जर श्रीकृष्णांनी ठरवलं असतं तर हा श्राप त्यांना त्याच वेळी संपवता आला असता, पण त्यांनी तसं न करता गांधारीला विनम्र हात करून तो श्राप मान्य करून घेतला। दुसरी गोष्ट ही सांगितली जाते की श्रीकृष्णांच्या मुलांनी ऋषी दुर्वासा यांची एक बाई बनून मस्करी केली होती, तेव्हा त्यांनी सुद्धा श्रीकृष्णांच्या मुलांना श्राप दिला होता। नंतर जेव्हा वयाच्या 125व्या वर्षी श्रीकृष्ण जंगलामध्ये आराम करत असताना तिथे एका शिकाऱ्याने हरणाचं तोंड समजून त्यांच्या अंगठ्याला चुकून बाण मारला होता, तेव्हा त्यातून त्यांनी आपला देह त्याग केला होता। जेव्हा अर्जुनाला ही खबर मिळाली की श्रीकृष्ण यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करून द्वारकेतील प्रजेला अर्जुनानं तिथून दुसरीकडे हरवलं आणि समुद्र देवतांनी श्रीकृष्णांना दिलेली जमीन परत आपल्याकडे घेतली आणि द्वारका नगरी कायमची समुद्रामध्ये सामावून गेली। आणि अशा प्रकारे गांधारी आणि ऋषी दुर्वासा यांचा श्राप खरा ठरला आणि इथूनच असं सांगतात की कलियुगाची सुरुवात झाली। पण ही झाली पुराणातली गोष्ट, जी की आतापर्यंत काही मागच्या वर्षापर्यंत ही फक्त काल्पनिक गोष्ट वाटत होती। पण शास्त्रज्ञांनी जेव्हा याच्यावर रिसर्च केलं तेव्हा कोणत्या गोष्टी समोर आल्या त्याची गोष्ट आता सांगतो। ही गोष्ट 1960च्या आसपासची। इंडियन एअरफोर्सच्या पायलटांना समुद्रावरून जात असताना द्वारकेच्या काही
अवशेषांना त्यांनी तिथं नोटीस केलं. ह्याच गोष्टीचा सखोल अभ्यास करण्यासाठी 1960 साली आपल्याच पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व खात्याने पहिल्यांदा उत्खननाला तिथं सुरुवात केली. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये भारतीय पुरातत्व खात्यानं 1979 साली प्रोफेसर SR राव यांच्या अंडर रिसर्चला सुरुवात केली. आर्किओलॉजिस्ट SR राव यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मैसूर विश्वविद्यालयामधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यानुसार बडोद्यातल्या राज्य पुरातत्व खात्यानंतर भारतीय पुरातत्व खात्यात त्यांनी काम केलं होतं. प्रोफेसर राव आणि त्यांच्या टीमनं समुद्रात द्वारकेची 560 मीटर लांबीची भिंत शोधून काढली होती. त्यासोबतच त्यांना त्यावेळची जी भांडी होती ती सुद्धा सापडली होती, जी 1500 BC ते 3000 BC पर्यंत जुनी होती. त्यावेळी भारतात समुद्रात जाऊन अभ्यास करणाऱ्या आर्किओलॉजिस्टची संख्या लय कमी होती. शिवाय समुद्रात जाऊन रिसर्च करणं हे काय सोपं काम नव्हतं. एका ठराविक वेळेतच समुद्राच्या आतमध्ये जाता येत होतं. शिवाय फायनान्शियली ते सुद्धा बरंच चॅलेंजिंग होतं. त्यामुळे पुढे जाऊन एवढी रिसर्च केल्यानंतर सुद्धा सरकारी उदासीनतेमुळे हे रिसर्च थांबवण्यात आलं. SR राव यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला जे पुरावे सापडले त्यावरून फक्त आता श्रीकृष्णांच्या नावाची पाटीच तिथं सापडायची बाकी होती. नंतर 2005 नंतर इंडियन नेव्हीच्या अंडर भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात असलेल्या द्वारकेचे नमुने गोळा करण्यात यश मिळवलं गेलं. त्यांना या मिशन मध्ये चिरलेले दगड सापडले. लॅब मध्ये जेव्हा हे दगड पाठवले गेले जेव्हा याचा रिपोर्ट आला तेव्हा सगळेच थक्क झाले, कारण त्यांना चिरलेले दगड मिळाले होते ते सिंधू संस्कृतीपेक्षा जास्त जुने होते. नंतर 40,000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये म्हणजे समुद्रात रिसर्च करण्यात आलं. तेव्हा त्यामध्ये बिल्डिंगचे ब्लॉकचे नमुने सुद्धा गोळा करण्यात आले होते. पुरातत्व शास्त्रज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलं की हे जे ब्लॉक आहेत ते खूप मोठ्या मंदिराचे किंवा एखाद्या शहराचे अवशेष असू शकतात. समुद्रातच नाही तर किनाऱ्यावर जमिनीत खोदकाम सुद्धा करण्यात आलं होतं. तेव्हा 10 मीटर खोलपर्यंत नाणी आणि बऱ्याच कलाकृती तिथे सापडल्या होत्या. इतकं सगळं सापडतं हे बघून इंडियन नेव्हीचे 10 डायव्हर्सना ट्रेनिंग देण्यात आलं, ज्यात त्यांना रिसर्च साठी लागणाऱ्या सगळ्या मशिनरी आणि सगळं साहित्य पुरवलं गेलं, ज्यामुळं अशा दुर्मिळ साहित्यापर्यंत ते पोहोचू शकले. इतकं करून रिसर्च थांबलं गेलं नाही तर सोनार टेक्नॉलॉजीचा वापर करून समुद्राच्या तळाशी रिसर्च केलं गेलं. त्यातून समोर आलं की हजारो वर्ष पाण्यात असलेले मानवनिर्मित शहर इथं बुडालेलं होतं, जे की अतिशय धक्कादायक माहिती होती. शास्त्रज्ञांचं नंतर असं म्हणणं आलं की हिमयुग जेव्हा संपलं त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि आपल्याच देशातली बरीचशी समुद्राच्या कडेला जी शहरं होती ती या पाण्यात बुडालेली असावी. पण इतिहासकारांच्या मते द्वारका श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर जाणून बुजून नष्ट करण्यात आली असावी, कारण श्रीकृष्णाचे वंशज नंतर एकमेकातच भांडायला लागले होते. सोबतच जरासंध सारखे कट्टर शत्रू सुद्धा होते आणि त्यात गांधारी आणि ऋषी दुर्वासा यांचा श्राप तर होताच. त्यामुळे द्वारका बुडाली असावी. असो, द्वारका नगरीच्या रिसर्च मध्ये आतापर्यंत 500हून जास्त कलाकृती सापडलेल्या आहेत, ज्या पुरावे देतात की द्वारका नगरी ही कधी काळी अस्तित्वात होती. शोध अजूनही त्याचा सुरूच आहे. मित्रांनो, जसं महाभारतातली शहर आता सध्या सापडलेली आहेत, जसं इंद्रप्रस्थ दिल्ली आहे, हस्तिनापूर UP मधलं मेरठ, कुरुक्षेत्र हरियाणा मधलं एक ठिकाणे गांधार म्हणजे आत्ताचं अफगाणिस्तान आहे, तसंच द्वारका सुद्धा आजच्या गुजरात मधलं एक शहर. मित्रांनो, कुणी नाही विश्वास ठेवला तरी आपल्या संस्कृतीवर विश्वास हा असलाच पाहिजे आणि त्याचा अभिमान हा असलाच पाहिजे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि नेहमीप्रमाणे तुमच्या जवळच्यांची सुद्धा काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.